श्रीराम जय जय राम. श्री शिवाय नमस्तुभ्यं. हर हर महादेव. नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये भगवान शिवशंकरांनी रामरक्षा स्तोत्राचे अत्यंत महत्त्वाचे आणि सविस्तर अशी माहिती माता पार्वतीला कशा पद्धतीने सांगितले हेच आज आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. रामरक्षा याचं महत्त्व जाणून धन्य व्हाल. न विसरता रोज वाचन करा. रामरक्षाची कथा अशी सांगितली जाते की एकदा माता पार्वतीने शंकरास विचारले, जसे विष्णू सहस्रनामावली आहे तसेच रामांचे एखादे स्तोत्र नाही का? तेव्हा भगवान शंकरांनी माता पार्वतींना रामरक्षा स्तोत्र विषयी सांगितले. पण मुळात रामरक्षाची निर्मिती कशी झाली त्याला एक कथा आहे. ती अशी आहे की आद्य कवी वाल्मिकींनी रामायणाची निर्मिती केली. 100 कोटी श्लोक असलेले हे रामायण सर्वांनाच मिळावायचे वाटू लागले. देव, मानव आणि दानव भगवान शंकरांकडे ते प्राप्त करण्यासाठी गेले. ते कोणाला मिळावे यासाठी त्यांच्यामध्ये खूप वाद झाले. शेवटी भगवान शिवशंकरांनी रामायणाची सर्वांमध्ये समान वाटणी करण्याचे ठरवले. 100 ही समसंख्या असल्याने कितीही वाटणी केली तरी एक श्लोक राहिलाच. हा अनुष्टुप छंदातील असल्याने एका श्लोकात 32 अक्षरे होते. त्याचीही वाटणी केली. शेवटी 2 अक्षरी शंकरांकडे स्वतःकडे ठेवले. ते म्हणाले की 2 अक्षरी मी माझ्याकडेच ठेवतो असे सांगून त्यांनी सर्वांना जाण्यास सांगितले व ध्यानासाठी बसले. पण देव, दानव, मानव यांचे काही मन भरेना. शंकरांनी ते अक्षरे स्वतःजवळ ठेवून घेतली. याचा अर्थ त्यात काहीतरी महत्त्वाचे असणार म्हणून सर्वजण वाट पाहू लागले. काही काळाने कंटाळून एकामागे एक सगळे जाऊ लागले. एक ऋषी मात्र शेवटपर्यंत थांबले. त्यांना काहीतरी अजून मिळावे याची प्रचंड इच्छा होती. त्यांनी बराच वेळ वाट पाहिल्यानंतर त्यांना डुलका लागला आणि नेमकी त्याच वेळी भगवान शिवशंकरांना ध्यानातून बाहेर आले. त्यांनी त्या ऋषींकडे बघितले. त्यांना त्यांचे कौतुक वाटले व त्यांनी एक आशीर्वाद म्हणून त्या ऋषींच्या स्वप्नात जाऊन रामरक्षा सांगितली. काही काळाने ऋषींना जाग आली आणि ते स्वप्नात सांगितलेले आहे त्यावर त्यांनी सुरेख अशा रामरक्षांची निर्मिती केली. त्या ऋषीचे नाव होते बुध कौशिक ऋषी. याचे वर्णन रामरक्षेच्या 15व्या श्लोकात केलेले आहे. अधिष्टवान्यन्यथा स्वप्ने रामरक्षा मिमाहर तथा लिखित वानप्रात प्रबुद्ध बुध कौशिक. शतकोटीचे बीज वाचे उच्चारी. शतकोटीचे बीज म्हणजे राम ही ती 2 अक्षरे. श्री रामरक्षा या स्तोत्राचे महत्त्व काय? परमपूज्य गुरुदेवांनी मार्गदर्शन करताना सांगितले की रामरक्षा या शब्दाचा अर्थ रक्षण करता राम असा आहे. प्रभू रामचंद्रांना मर्यादा पुरुषोत्तम असे म्हणतात. प्रभू रामचंद्राचे चरित्र अवलोकन केल्यास आपल्याला असे लक्षात येईल की प्रभू रामचंद्रांनी राजा, पिता, बंधू, पती या सर्व नात्यांनी मर्यादा सांभाळून एक फार मोठे आदर्श घालून दिलेले आहे. बुध कौशिक ऋषींच्या स्वप्नात जाऊन प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रांनीच रामरक्षा हे स्तोत्र सांगितले आहे. त्यामुळे रामरक्षा स्तोत्रातील प्रत्येक अक्षर हे मंत्रमय व तारक असे आहे. हातपाय धुवून शुचिर्भूत होऊन रामरक्षा म्हटल्यास हरकत नाही. कुमार वयातील मुलांनी तर रामरक्षा नित्याने अवश्य म्हणावी. त्यामुळे वाणीवर पण योग्य संस्कार होतात व नित्य रामरक्षा पठणाने शक्ती उत्पन्न होते व ती आपल्या सदा सर्व काळ रक्षण करते. अबाल वृद्धांनी पण नित्य रामरक्षा म्हणावी. त्यांच्यापासून निश्चित फायदा आहेच. रामरक्षाचे अनुपालन करण्याची पण पद्धत आहे. कोणत्याही महिन्याच्या शुद्ध प्रतिपदेपासून सुरुवात करून शुद्ध नवमीपर्यंत हे अनुष्ठान करतात. प्रतिपदेला एकदा, द्वितीयेला 2दा याप्रमाणे चढत्या क्रमाने वाचून नवमीच्या दिवशी 9 वेळा रामरक्षाचा पाठ म्हणावा. अनुष्ठान म्हटले की त्यांच्या नियमांचे पालन करणे झालेच याचा अनुभव आल्याशिवाय राहत नाही. रामरक्षा हे स्तोत्र अत्यंत प्रभावी असे आहे. राम राम आपण कधी विचार केला आहे का की आपण राम राम 2 वेळेस का म्हणतो? कारण र 27वा शब्द, क ख ग घ आ 2 रा शब्द अ आ, म 25वा शब्द अ आ, एकूण 54. मग राम अधिक राम 54 अधिक 54 108. आपण जी गळ्यात माळ घालता तिचे मणी सुद्धा 108 असतात.
याचा अर्थ बरोबर आपण एका व्यक्तीला जर दोनदा राम राम म्हटले तर आपण एक माळ जप केला असा होतो. राम 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 नाम घेत असताना लक्ष नामावर स्थिर झाले की मन लक्ष अधिक मन बरोबर लक्ष्मण होते. नामस्मरण करता करता म्हणून मन उन्मत्त होते म्हणजे हनुमान होते. हनुमान झालेले हे मन भक्तीमध्ये रत झाले की भरत होते. असे मन सततच्या नामस्मरणामुळे तृप्त होते, त्यातील विकार नाहीसे होतात. शत्रूंचे मन हान न करते म्हणून ते शत्रुघ्न होते. अशा नामस्मरणाने मन शांत होते, शीतलता प्राप्त करते म्हणजे सीता होते. सीता झालेल्या या मनात दुसरा कोणाचा विचार येऊ न शकल्याने ते रामस्वरूप होते. रामरक्षाच्या एका श्लोकाबद्दल कदाचित माहिती असलेली सगळ्यांना. रामो राजमणी सदा विजयते राम रामेश्वर भजे रामे नामी हतो नशा चरचमू रामायण तस्मे नमः रामास्ति परतरम रामस्य दासो सम्यहम राणी चित्तलय सदा भवतु मे भो राम मामुधर. या श्लोकात राम या नामाच्या सगळ्या विभक्त आल्या आहेत. रामो बरोबर राम प्रथम, राम द्वितीय, रामेय तृतीय, रामाय चतुर्थी, रामनसस्ति रामात पंचमी, रामस्य षष्ठी, रामे सप्तमी, भो राम संबोधन. या श्लोकात रकाराची पुनरावृत्ती असल्याने गर्भारपणात हा श्लोक म्हटल्याने जन्माला येणारी बाळ बोबडी किंवा जीभ जड असलेले होत नाही. रामरक्षा आरोग्य रक्षक कवच श्री रामरक्षा स्तोत्र हे आजही किती घरामध्ये तिन्ही सांजेला आवर्जून म्हटले जाते किंवा ऐकले जाते. आजारी व्यक्ती व शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्या रुग्णाला रामरक्षा ऐकवली जाते. रामरक्षाचे असे काय रहस्य या मंत्रात दडलेले आहे तर रामकवच. शिरो मे राघव पातु भालम दशरथात्मज कौशल्य द्वशे पातु विश्वमित्र प्रिय श्रुती ग्रहणा पातु मुखत्राता मुखम सेमित्र वत्सल जिलाम विद्यानिधी पातु कंठ भरतवंदित स्कमोधो दिव्याधु पातु भुग्नेश्व कारकुम करो सीतापती पाहतो हृदयम जागद्वजित मध्यम पातु खरध्वसी नाभे जांबवदाश्रेय सुग्रीवेश पातु रक्ष कुलविनाशकृत जानुनी सेतु कृपात जंगे दशमुखात्मक पादो विषणश्रितपद पातो रामोखिलपदो. असे कवच या स्तोत्रात आले आहे. कवच म्हणजे आपल्या प्रत्येक अवयवाचे रक्षण करण्यासाठी मंत्र धारण करणे. थोडक्यात संपूर्ण शरीराचं रामनाम आणि अभिमंत्रित करणे. या कवचाची फलश्रुती नीट पहा. पाताल भूतलव्योभ्यम चारिण न द्रष्टोपनी शक्तास्ते रक्षितम रामनामाभि. म्हणजे पाताल भूमी आणि आकाश या तिन्ही लोकात संचार करणारे छद्यचारीण म्हणजे खोटे सोंग घेणारे असे राक्षस रामनामाने रक्षिलेल्या लोकांकडे नजर वर उचलून वर पाहू शकत नाहीत. तर मैत्रिणींनो, या ठिकाणी संस्कृत भाषा अतिशय थोडीशी किचकट आहे, पण आपण नीट समजून घ्यावे आणि ते वाचन व्यवस्थित करावे. यामध्ये माझं थोडंफार वाचन चुकते तरी तुम्ही समजून घेऊन ती लिखित आहे, त्यामुळे ते तुम्ही नीट व्यवस्थित वाचन करावे. थोडक्यात इथे राक्षस हे शिंग वगैरे असलेले राक्षस नसून सूक्ष्मजीव वापरण्यात आलेले आहेत. आजवर आयुर्वेदात डॉक्टरांना वैद्यकीय उपचार करत असताना अनेक वेळेला रामरक्षाचा लाभ झालेला आहे. यामागील कारण शोधता शोधता ही गोष्ट हाती लागली. रामरक्षा सिद्ध कशी करावी? 121 वेळा रोज एकदा ठराविक ठिकाणी ठराविक वेळी म्हटल्याने रामरक्षा सिद्ध होते. किंवा गुढीपाडवा ते रामनवमी या काळात दररोज 13 वेळा किंवा अश्विन प्रतिपदा ते नवमी म्हणजे शारदीय नवरात्रात दररोज 13 वेळा पठण केल्याने रामरक्षा सिद्ध होते. किंवा प्रत्येक सोमवारी तुम्हाला 108 वेळा, शक्य नसेल तर 1 वेळा तरी तुम्हाला रामरक्षा स्तोत्र म्हणावे. इतर फायदे. अपादमर्यापहार्थ हा श्लोक 1,00,000 वेळा म्हटल्याचे ऋणमुक्ती हे फळ आहे. प्रत्येक अवयवाचे स्वतंत्र पाठ केल्याने त्याचे स्वतंत्र विशेष फलित मिळते. उदाहरणार्थ कौसल्य द्रशोपातू हा श्लोक सतत म्हटल्याने डोळ्याचे विकार बरे होतात. जय श्रीराम. मैत्रिणींनो, व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की लाईक करून कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव टाईप करा, जय श्रीराम टाईप करा. धन्यवाद.